मित्रांनो, तुम्ही आम्हाला फॉलो करा. फॉलो करायचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्हाला घरी बसला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल. बऱ्याचशा लोकांचा, पुण्यामधील असेल किंवा पुण्याच्या बाहेरील लोक असतील, त्यांचा गैरसमज आहे की पुण्यापासून 10, 15, 20 किलोमीटरला तुम्हाला कुठेतरी 20 लाख, 30 लाख, 35 लाख रुपये एकरी जमीन मिळेल. लक्षात घ्या, एवढ्या स्वस्त जर जमिनीचे रेट झाले तर पुण्यामध्ये जागा आणि जमिनी राहणार नाहीत. जेवढ्या राहिल्यात जेमतेम त्या सुद्धा संपून जातील, कारण पैसे देणारे बक्कळ लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत आणि जमिनी अपुऱ्या पडत चाललेल्या आहेत. तर एवढ्या स्वस्तामध्ये जमीन तुम्हाला एवढ्या पुण्याच्या जवळ मिळणार नाही. आजची जी जमीन आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, पुणे कात्रज पासून अंदाजे मला वाटतं एक 15-20 किलोमीटरच्या रेंजवरती जमीन असेल, पण हायवे टच आहे. म्हणजे खेड शिवापूर जे आहे, जो पुणे सातारा हायवे आहे, त्या खेड शिवापूरच्या थोडंसं आणखी पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती हा 3 ते 3.5 एकराचा प्लॉट आपल्याकडे आलेला आहे आणि त्याची कॉस्टिंग जी त्यांनी आपल्याला सांगितली ती जवळजवळ 18 लाख रुपये गुंठ्यानी आहे. 18 लाख रुपये गुंठ्यानी 3 ते 3.5 एकराचा प्लॉट मिळतोय, जो तुम्ही कमर्शियल करू शकता, कारण की हा प्लॉट हायवे टच आहे. कमर्शियल एने होईल. त्याचबरोबर कुठलाही गोडाऊन असेल, कंपनी असेल, याचबरोबर तुमचं मोठं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. कंपनीच्या दृष्टिकोनातून, ऑफिशियल वर्कच्या दृष्टिकोनातून किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून ही प्रॉपर्टी एकदम उत्तम प्रॉपर्टी आहे आणि हायवेला असल्यामुळे या जमिनीची ही व्हॅल्यू आहे. 18 लाख रुपये गुंठ्यानी मिळते. 3 ते 3.5 एकराचा प्लॉट आहे. बैठकीमध्ये तुमचा रेट प्लस मायनस होऊ शकतो, त्याविषयी तुम्हाला मीटिंगमध्ये बोलावं लागेल. पण दुसरा प्लॉट तुम्हाला जर कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आजचा 2 ते 2.5 एकराचा प्लॉट आहे, जो 80 लाख रुपये एकरी आहे. 80 लाख रुपये एकरी तुम्हाला प्लॉट मिळतोय. जर तुम्ही हा प्लॉट घेतला तर त्यातही रेट निगोशिएबल होईल. पुरंदर एअरपोर्ट या पट्ट्यामध्ये किंवा या एअरपोर्टच्या आजूबाजूला ज्या काही जमिनी होत्या, पूर्वी त्यांचे रेट जरा काही प्रमाणात कमी होते, पण आता जे रेट आहेत ते बढकत चाललेले आहेत. कारण जसजशा पुरंदर एअरपोर्टच्या न्यूज असतील, त्याचे अपडेट्स असतील, ते लोकांना गुगलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. त्या दृष्टीने तुम्ही जर त्या पट्ट्यात फिराल तर आता जागा जमिनीचे रेट हे इथपासून इथपर्यंत गेलेले पाहायला मिळतील. म्हणजे बरेचशी लोक म्हणतील, यार पूर्वी आम्ही या ठिकाणी जमीन घेऊन ठेवली असती तर आज आमचा फायदा झाला असता. याच कारणामुळे सासवड या ठिकाणी येणे प्लॉट 30-32 लाखापासून चालू आहेत. त्याचबरोबर R2 शेतीने विकास घ्यायला जाताल तर 12, 15, 18, 20, 22 लाखापर्यंत प्लॉट पाहायला मिळतील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर जेजुरीला जाताल म्हणजे तुम्हाला 20, 22, 25च्या रेंजमध्ये येणे प्लॉट, परत R2 प्लॉट पाहायला गेले तर कुठे 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख, 18 लाख या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला प्लॉट पाहायला मिळतील. ह्या ज्या किमती आहेत, ह्या किमती त्या भागातील लोकेशन वाईज डिपेंड असतात. मग पुण्यामध्ये सुद्धा जो जागा जमिनीचा रेट आहे तो सुद्धा भडकत चाललेला आहे. मग अशा अवस्थेमध्ये बऱ्याचशा लोकांना पुण्याच्या जवळ शेतजमीन हवी असते. जर तुम्हाला शेतजमीन हवी असेल, मागे यवत या परिसरात आपल्याकडे जमीन होती, म्हणजे सोलापूर हायवेपासून मला वाटतं एक अंदाजे 2.5, 3.5 किलोमीटरच्या रेंजवरती ती जमीन असेल. 60 लाख रुपये एकर होती. 55 लाख रुपये एकरी त्या जमिनीचा व्यवहार झाला. विचार करा. मग तुम्हाला आणखी ज्या काही जमिनी आहेत, कमी बजेटमधल्या जमिनी हव्या असतील तर त्या जमिनी तुम्हाला पुण्याच्या एवढ्या जवळ मिळणार नाही. पुण्यापासून बऱ्याच काही अंतरावरती मिळेल. म्हणजे पुढे तुम्हाला 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 80 किलोमीटर, 100, 150, 200, जसं तुम्ही पुण्यापासून लांब जाल तुम्हाला जागा जमिनीचा रेट कमी झालेले पाहायला मिळतील. पण लांब जाल, जसं तुम्ही सातारा भागात जाताल तर प्रॉपर साताऱ्यात जाताल तर रेट जास्त आहेत. कोल्हापूरमध्ये जाताल रेट जास्त आहे. म्हणजे लोकेशन सुद्धा मॅटर करते. लक्षात घ्या, पुणे आणि ही जी आजूबाजूची डेव्हलप असलेली जी शहरं आहेत त्याच्यामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या काही परिसरात तुम्हाला जमिनीचे रेट जरा कमी प्रमाणात पाहायला मिळतील. पण पुण्याच्या जवळ पाहिजे असेल आणि एकदम पुण्यात पाहिजे असेल तर गुंठ्यावरतीच जमिनी घ्याव्या लागतील. लक्षात घ्या. मग तुम्ही 10 एकर घ्या, 20 एकर घ्या, 50 घ्या, नाही ते 100 घ्या. लक्षात घ्या, जसा रेट ज्या एरियात असेल, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तुम्हाला 15-20 लाख रुपये गुंठा चाललाय, सपोज 20 लाख रुपये गुंठा चाललाय, एखाद्या भागामध्ये पुण्यामध्ये 20 लाख रुपये गुंठा रेट चाललेला आहे, तर शेतकऱ्याकडे जेव्हा तुम्ही जमीन घेता तर ती तुम्हाला कुठं 12 लाख रुपये, कुठं 15 लाख रुपये गुंठ्याने मिळते, जे काय XYZ असेल. पण ती जमीन तुम्हाला सगळी घ्यावी लागते. 1, 2, 4, 5, 10 गुंठे मिळत नाही. हा फरक असतो. ही गोष्ट नीट लक्षात घ्या, समजून घ्या. आजची जमीन पुणे सातारा हायवेवरील खेड शिवापूर पासून काही अंतरावरती पुढे हायवे टच विकण्यासाठी आलेली आहे, जी 3 ते 3.5 एकरची जमीन आहे आणि पुणे कात्रज पासून अंदाजे 15-20 किलोमीटरच्या रेंजवरती जमीन आहे. तिचा रेट 18 लाख रुपये गुंठ्याने आहे. त्यात तुम्हाला बैठकीमध्ये प्राइस जी आहे ती निगोशिएबल होऊ शकते. तुमचं बजेट असेल तर तुम्ही संपर्क साधा. तुमचं बजेट कमी असेल तर पुरंदर एअरपोर्टच्या जवळ सुद्धा एक 2-2.5 एकरची जमीन आहे, जी 80 लाख रुपये एकर आहे. आणि तुम्हाला त्याच्याही पेक्षा कमी रेटमधल्या जमिनी हव्या असतील, जसं तुमचं बजेट 25 लाख, 30 लाख, तर तुम्हाला थोडी तयारी ठेवावी लागेल की बाबा आपल्याला पुण्यापासून 50, 60, 70, 80 किलोमीटर जे काय असेल त्या एरियानुसार आपल्याला त्या ठिकाणी त्या किमतीनुसार जमिनी पाहायला मिळतील आणि विकतही मिळतील.
तर ही सुद्धा मानसिक तयारी ठेवावाच लागेल, कारण एरिया लोकेशन हे खूप रेटमध्ये मॅटर करतं. तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे. आणखी स्वस्तातले आपल्याकडे जमीन येतील त्याचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.